सोफाच घ्यायला पाहिजे होता, पण आता मी थोडंसं सामान आणले त्याच्यासाठी, तर तेच मी इथे लावते. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग ना खरंच खूप छान आहे. म्हणजे माझा दिवसच खरंच खूप छान गेला. झालं असं की गावाकडून ना सासूबाईंनी खूप सारं खाऊ पाठवलंय, जो की आपल्याला बाजारात भेटायचा. अगदी लहानपणीची आठवण येते बरं का. आणि गावाकडे गेलं ना तर अजून पण तसंच आहे. काय आणलं आहे ते तर पुढे व्लॉगमध्ये आहेच, पण अजून मी डीमार्टमधून काही सामान आणलं हॉलसाठी, ते सुद्धा मला लावून घ्यायचं आहे. पण त्याआधी ना इथं माझं सकाळचं रुटीन तुम्हाला दाखवते. आज मी बनवलं आहे चिकन राईस. माझ्या माहीला आवडतो आणि दोघीच होतो म्हणून म्हटलं चला झटपट काहीतरी वेगळं आपण आज बनवूया. तर मस्त असा चिकन राईस मी बनवला आहे. सकाळचं रुटीन वगैरे असं माझं काहीच नसतं बरं का. लेकरांची शाळा आणि यांची ड्युटी असली की त्यानुसारच माझं रुटीन असतं. लवकर शाळा असेल तर लवकर स्वयंपाक होऊन जातं आणि वेळाने असेल तर मग वेळानंच म्हणजे सुट्टी असली की वेळानं उठायचं आणि स्कूल असलं की मग लवकर उठायचं, असं माझं रुटीन असतं. हाय, तर स्वागत आहे, पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हॉलसाठी मी त्या दिवशी गेले होते ना डीमार्टला, तर काही सामान घेऊन आले होते. ते सिंगल बेड आहे हा. झालं असं की माझ्याकडनं अगोदर सोफाच होता लग्नातला, पण तो तुटला आणि माझ्या आईचा पण होता ना, तोही गावाकडे तुटला, म्हणून मला परत सोफा घ्यायची इच्छाच नाही झाली. तर मी सिंगल बेड घेतला होता. तर आता परत वाटतं की आपल्याला सोफाच घ्यायला पाहिजे होता, पण आता मी थोडंसं सामान आणले त्याच्यासाठी, तर तेच मी इथे लावून घेते. तर आता हे ह्याच्यात ना बाजरी आहे, ह्याच्यात गहू आहे, तर त्याला आता कुठे ठेवायला जागा नाही म्हणून मी ते तिथंच ठेवते. पण इकडे तरी मी व्यवस्थित करावं म्हटलं आज. तर चला पाहूया काय. घरात लहान मुलं असली ना तर हे सांड ते सांड त्यांचं सुरूच असतं गादीवर, आणि कधी दुर्वासू पण करून टाकते. त्यामुळे थोडंसं उन्हाला वाळू घातलं होतं आणि नंतर जसं आहे तसं गादी टाकली आणि त्यावरती जी बेडशीट आहे ना तीच टाकली. आणि ही डबल बेडशीट मी आणली होती. तर मला तरी वाटतं की याचा कलर मी थोडा वेगळा आणायला पाहिजे होता, पण तिथं होतं तेव्हा मला ते खूप आवडला होता कलर तिथे. तर स्वस्त पण होती म्हणून मी तीच घेतली. आणि हे उशी आणल्या होत्या, त्यात उशी आहेत. उशी कितीला बघा, 99 रुपयाला. आणि हे कवर काही हे 120चं आहे, फ्लावर जे बनवलं आहे ते. आणि दुसरं 99चं आहे. तर असं काहीसं मी आणलं होतं थोडंसं सामान. तर हे असं दिसत आहे आता हॉल. आणि खरं सांगू ताई ना, तर मला ना जास्त सजवायला नाही आवडत. जेवढं सिम्पल आणि सुटसुटीत असेल तसंच आवडतं. एक तर हॉल छोटा आहे आणि मला वाटतं त्यात परत आपण सामान ॲड करत करत गेलो ना तर परत जागा कमी वाटणार. तर त्यामुळे मी जास्त सजवत नाही. असं सिंपल काहीसं आहे तसंच मी हॉलला थोडंसं डेकोरेशन करून ठेवलेलं आहे. आपण काही करत असलो ना तर लेकरं मुद्दाममध्ये परेशान करतात, तशीच माझी दुर्वा आहे. मी जेव्हा काही करत असेल ना तिला मध्ये मध्ये करायचंच असतं. तर डीमार्टमधून ना ह्या भरण्या आणल्या होत्या. काही छोट्या आहेत, काही मोठ्या आहेत. आता जेवढा याच्यात खाऊ बसेल ना तेवढा ठेवते. खरंच मला खूप जास्त आवडतं असं गावाकडचा जो आठवड्याच्या बाजारातून चिवडा, गोडीशेव काय काय आणले ना, खूप सगळं आणलं होतं. यांनी म्हटलं आता 15-20 दिवस तरी आपल्याला दुपारच्या काही खावंसं वाटलं ना, आपल्याला थोडंफार काही खावंसंच वाटतं, त्याचं टेन्शन गेलं म्हटलं. तर हे सासूबाईंनी आमच्या पाठवलं आहे. आणि काल यात्रा होती यांच्या मित्रांच्या गावाची, तर त्यांनी सुद्धा पाठवलं आहे. तर मला नाही माहीत काय कोणी पाठवले. जेव्हा पण आम्ही गावाला जातो ना तर काही ना काही आणतच राहतो. पाठीमागच्या वेळेस गेलो होतो, गहू, बाजरी वगैरे सगळं आम्ही घरूनच आणतो. डाळी म्हणा, डाळी वगैरे तर मला इकडे जास्त कधी घ्यायची गरजच पडत नाही. एवढं गावाकडूनच आणत असतो आम्ही. परत कडधान्य म्हणा, ते पण गावाकडूनच आणतो, म्हणजे शेतातलं असतं. आणि असं काही नाही की आईच देते किंवा सासूच देते. माझी नणंदबाईसुद्धा खूप काही पाठवतात. पाठीमागच्या वेळेस त्यांच्या इकडूनच आम्ही गहू आणलं होतं. परत कांदे म्हणा आणि लसूण हे माझी ताईंच्या शेतात लावतात, तर त्यासुद्धा पाठवतात. त्यामुळे यावेळेस तरी कांदा आणि लसूण एवढं पाठवले की मला तरी वाटतं की वर्षभर घ्यायची गरजच नाही पडणार. तर सर्वच खूप चांगले आहे. सगळं काही काही पाठवत राहतात बरं का माझ्यासाठी. तर सगळं आहे खाऊ वगैरे ना, दुर्वा पहा कशी सांडते, खाते, अर्ध सांडते. त्यामुळे म्हटलं की सगळ्या ज्या काही नवीन भरण्या आहेत ना त्यात आपण हे भरून घेऊया. तर या 3 भरण्या तर चिवड्यानेच भरल्या होत्या.
परत ती लाल गोडी शेव होती, अजून ते फुटाणे होते, बरंच काही काही पाठवलेले लाडू होते, त्यातले दुर्वाने तर अर्धे खराबही करून टाकले. तर एवढं सगळं काही पाठवलं होतं. तर आता जर परत वाटलं की दुपारी काय खायचं, तर आमच्याकडे एवढे सारे ऑप्शन आहेत, मला काही करायची गरज नाही. आणि लेकरं हळूहळू त्यांचं सुद्धा तोंड चालूच असतं. तर मस्त अशा भरण्या आणल्या होत्या, भरून ठेवल्या आहेत आता मी सर्व काही असं. आता ह्या ज्या काही भरण्या आहेत ना, त्यात मी डाळी वगैरे ठेवल, पण आता डाळी तर यावर्षी आणल्या होत्या, त्या सर्व संपत आल्या आहेत. आता गावी जाणार उन्हाळ्यात, मग तिथूनच आणल्यावर मग भरून ठेवणार त्यांना. तर हे पहा, मस्त असं भरून घेतलं. आणि आता किती तर सांगायचं राहूनच गेलं ताईनं, हा व्लॉग ना दुसऱ्या दिवशीचा आहे. एक दिवस आधी मी हे सगळं बेडला लावून घेतलं होतं आणि त्यात रात्री 3:30ला हे गावावरून आले होते आणि नंतर हे सकाळी मी सर्व भरून घेतलं आहे. कितीही साधं असलं हे, तरी किती मोठी गोष्ट आहे की त्यांनी खूप आवडीनं पाठवलंय आणि मला सुद्धा ते खूप जास्त आवडतं. तर एवढंच आजच्या व्लॉगमध्ये. आवडलंच तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.